टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। शहरातील कल्याणी नगर परिसरात मध्यरात्री 2 वाजता झालेल्या भीषण अपघातात 2 युवकांची जीव गेला। मद्यधुंद नशेत असलेल्या आरोपी वेदांत अग्रवाल चालवत असलेल्या भरधाव कारने धडक दिल्याने एका तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला। मात्र 15 तासातच वेदांतना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। आरोपी वेदांत अग्रवालला आज न्यायाधीश धनवडे यांच्या समोर हजर करण्यात आले होते। त्यावेळी वेदांतचे वकील प्रशांत पाटील यांनी घडलेली घटना दुर्दैवी असली तरी जे कलम लावण्यात आले त्यामध्ये जामीन मिळण्याची तरतूद असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। न्यायालयाने ही बाब मान्य करून वेदांत अग्रवालला जामीन मंजूर केला। मात्र काही प्रमुख अटी आणि शर्तींसह न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे। त्यानुसार वेदांतला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत चौकात काम करावे लागणार आहे। अपघातातील आरोपी वेदांतला आज न्यायालयात हजर केलं असता पोलिसांनी फिर्यादीच्या बाजूने भूमिका मांडता वेदांतच्या जामीनला विरोध केला होता। विशेष म्हणजे वेदांत दारू पिल्याने प्रथमदर्शनी दिसत असलं तरी पोलिसांनी याबाबतचा रिपोर्ट अद्याप आला नसल्याचं सांगत देत तो दारू पिल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली नाही। मात्र आरोपी विरुद्ध लावण्यात आलेल्या कलमातील तरतुदीनुसार वेदांत जामिनास पात्र असल्याने त्या जामीन मंजूर करण्यास आला आहे। बेदरकारपणे कार चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या वेदांत अग्रवालला जामीन मंजूर करण्यात न्यायालयाने घातलेल्या अटी अतिशय आश्चर्यकारक आहेत। न्यायालयाने पुढील अटींवर वेदांत अग्रवालला जामीन मंजूर केला। त्यामध्ये पहिलीच अट ट्रॅफिक पोलिसांसोबत चौकात उभे राहून 15 दिवस वाहतुकीचे नियोजन करण्याचे सांगण्यात आले आहे। वेदांत अग्रवालला 15 दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे। वेदांत अग्रवालला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत। वेदांत अग्रवालला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या